आपला मतमोजणी जी आहे ते प्रत्येक आपल्याकडे 7 काउंटिंग हॉल्स राहणार आहे आणि त्या 7 काउंटिंग हॉलमध्ये 14 टेबल असे आणि आणखी 2 टेबल पोस्टल बॅलेट टपाली मतसाठी राहणार आहे. पोलीस बंदोबस्त पूर्ण इथे राहणार आहे. पोलीस आयुक्त सरांच्या सोबत इथे संयुक्त विजिट ऑलरेडी झालेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या पूर्ण बंदोबस्त इथे राहतील. महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे आणि निकाल 16 जानेवारीला लागणार आहे. अमरावती महानगरपालिका जो निकाल आहे तो अमरावती शहरातील नवसारी भागातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉम्प्लेक्स आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि स्पोर्ट क्लब या ठिकाणी होणार आहे. आपल्यासोबत महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य चांडक आहे. मॅडम, कशी तयारी झालेली आहे? किती झोनमध्ये आणि किती टेबलवर मतमोजणी होणार आहे? आपल्याकडे अमरावती महानगरपालिकामध्ये एकूण 22 वॉर्ड आहे. या 22 वॉर्डला 7 झोनमध्ये डिवाईड केला आहे आणि यामध्ये प्रत्येक झोनला 3 प्रभाग आणि 1 झोनला 4 प्रभाग असे झालेला आहे. आता याच आपला मनपाची मालकीची मोठी इमारत आहे. इथेच आपण सगळे जे वॉर्ड आहे तिथून जे रिसिव्हिंग करायची आहे, जे पोल डेला आपली पोलिंग पार्टी परत येणार आहे त्यांची रिसिव्हिंग इथेच ठेवली आहे. तसेच स्ट्रॉंग रूम पण इथे आहे आणि पुढच्या दिवस काउंटिंग पण इथेच होणार आहे. यासाठी पूर्ण व्यवस्थापन असं केलं आहे की जास्त गोंधळ होऊ नये, वेगळी पार्टीजची वेगळे रस्ते एंट्री होईल आणि असे आपण पूर्ण इथे नियोजन केलेलं आहे. पोलीस बंदोबस्त कसा राहणार? पोलीस बंदोबस्त पूर्ण इथे राहणार आहे. पोलीस आयुक्त सरांच्या सोबत इथे संयुक्त विजिट ऑलरेडी झालेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या पूर्ण बंदोबस्त इथे राहतील. किती वाजता साधारण मतमोजणी होईल? आपला मतमोजणी जी आहे ते प्रत्येक आपल्याकडे 7 काउंटिंग हॉल्स राहणार आहे आणि त्या 7 काउंटिंग हॉलमध्ये 14 टेबल असे आणि आणखी 2 टेबल पोस्टल बॅलेट टपाली मतसाठी राहणार आहे. तर डिपेंड करत आहे कसे वेळ ते किती लागेल आता ते डिपेंड करत आहे. पार्टी किती लवकर करते आणि ते होऊन जाईल. तर या होत्या महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य चांडक. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.